अरे यश, अगो बाई समीर, अरे काय यश, हा बायकांचा कार्यक्रम आहे हा आणि त्याच्यामध्ये तुम्ही असं सोंग घेऊन आलाय. काय करणार वहिनी, जर का होणारी बायको अशी रुसली असेल, बोलत नसेल, फोन घेत नसेल, मेहंदी काढणार नसेल, तर मग होणाऱ्या नवऱ्याला डोकं थोडं बाजूला ठेवून काहीतरी करायलाच हवं ना. अगोई नेहा, दुसरी होतीस का तू? म्हणून तर हे सगळं करावं लागलं वेड्यासारखं. काय परिचय आहे, बरोबर ना? पण एकदा बायकोला मनवलं ना की शाण्यासारखं कार्यक्रमातून पटकन निघायचं ना. नेहा, तुझी मेहंदी रंगणार हा. होणाऱ्या नवऱ्याचं खूप प्रेम दिसतंय. रंगायलाच हवी, कारण यशच्या प्रेमाचा गुणच तेवढा चांगला आहे. चला निघायला हवं. ओके. हा, माझी मेहंदी कशी आहे? अरे वा, सुपर. पण काय आहे, तू फ्रेंडची बेस्ट फ्रेंड आहे ना, त्यामुळे तुझी मेहंदी तर रंगायलाच हवी है ना. आय लव्ह यू. मी मी तू इथे असा या कपड्यात? तुझ्या प्रेमात काय काय करावं लागतं बघितलं ना. तू अशी तिकडनं रुसून निघून गेलीस. त्या मुली कोण होत्या मला माहिती नाही. त्या जबरदस्ती वॉचमनला चकून आतमध्ये आल्या, मला जबरदस्ती धरलं आणि सेल्फी काढायच्या होत्या त्यांना. मी काय करणार होतो, आणि तेवढ्यात तू मला बघितलं आणि तू रुसून निघून गेलीस गैरसमज करून. पण म्हणून तू हे असं ऍक्च्युली सॉरी. मला ते शेफालीने काय काय डोक्यात भरवलं होतं म्हणून. पण मला असं नव्हतं चिडायला पाहिजे. आता तू सांगतो तेव्हा मला सगळं कळतं. एवढी सगळी मेहनत केल्यानंतर कॉश. तू पण एवढी सगळी मेहनत करून हे असे बायकांमधून एकटाच आलास? एकटा नाही आलो, माझ्याबरोबर समीर पण आलाय. समीर पण आलाय? हो, म्हणजे मी इथे तुला फेस करत होतो तेव्हा तो बाहेर बाकीच्या बायकांना फेस करत होता. अरे देवा. नेहा, अगं तुला ना मेहंदी काढायला एक बाई आली आहे. अगं बाई, ही दारात का उभी राहिली? चल चल, तुला मेहंदी काढ. बाई, फारच दणकट आहे तुझा हात. माझा हात पण एकदम भरून आला माहिती का. ऐक ना, ही तुला मेहंदी काढणार आहे, पण या बाईवर माझा जरा संशयच आहे. हा, नाही म्हणजे काय माहिती का, या बायका घर बघून ठेवतात आणि नंतर चोरी करतात. त्यामुळे जरा लक्षच ठेव. मी बाहेर जाणार आहे आणि मेहंदी काढणार आहे. सुनो, इसके हाथ के मेहंदी पे ना यश लिखना है. हाँ यस 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 लिखेगी मैं. यश नाही, अगं तुझ्याशी बोलते, यश. हाँ यस यस मैं यस लिखेगी ना मैं. वहिनी. यस. मला कोणाचं नाव वाव लिहायचं नाही. मला काही मेहंदी काढायची. का? अगं बाई, का क्या है म्हणजे जाऊ दे. अगं यांच्यात म्हणे होणाऱ्या नवरीच्या हातावर आधी मेहंदी काढतात, त्यामुळे तुला काढूनच घ्यावी लागेल. नाही, तुम्ही सगळे काढा. मला खरंच इच्छा नाही होईल. अगं पण काय फ्रेंडशी कट्टी झालीये का? तसं नाहीये. मी तुला नंतर सांग. सॉरी ना बेबी. हाँ? आप क्यों सॉरी बोल रहे हो? ये मेरा पर्सनल प्रॉब्लम है. हाँ, और मैं है ना उसकी वहीनी. हाँ. मैं उसको बोलूंगी. हाँ. हाँ, ये हमारे घर का भांडण है. वो क्या, वो थोड़ा घाई घाई में ऐसे निकल गया. अभी आप भी मेहंदी की घाई करो. वो बाहर मेहंदी भी खत्म हो जाएगी, प्रोग्राम भी खत्म हो जाएगा. अगो भाई, मेहंदी संपली तर माझी राहील का? मी संपली. अगो भाई, चल 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 चल, आपण जाऊया बाई. काय बघतेस? तो मैं देख रही है तुम्हारा हाथ कितना वो है. वो कापूस पिंच के रखते हैं ना, ऐसा पिंच 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 पिंच. वो ऐसा एकदम वो है इसका हाथ एकदम. थँक्यू. ए तुझा बघू, तुझा इतका रफ का? वो मैं कष्ट खूब करती है ना. कष्ट जिंदगी में सब घासाघिशी चल रही है, तो वो थोड़ा सा कड़क हो गया है. चलो ठीक है, चलो. हाँ, मेहंदी काढ. वो मैं लंबा चौड़ा हाथ है ना, किधर से स्टार्ट करने का मेरे को समझ में नहीं आ रहा है. वो छोड़ो, जाने दो, 1 मिनट. हाँ, अगं
काय करतेस? अरे मैं तो मन के मन में मेहंदी का डिजाइन फाइनल करेली। का तुझ्याजवळ मेहंदीचं पुस्तक नाहीये का? पुस्तक कौन देखता है आजकल के जमाने में? मेरे पास मोबाइल है ना। मेरे पास मोबाइल है ना, मेरे पास मोबाइल है ना, इधर को है मोबाइल है ना। हा मोबाईल तर मी समीर सरांना गिफ्ट केला होता. हाँ, पता है मेहंदी निकालेंगे। तुला कसं माहिती? वो एक मिनिट, तू त्यांना ओळखतेस का? हा म्हणजे वो ना म्हणजे तू आता हा म्हणालीस. मला सांग, तू समीर सरांना भेटलीयस का? मैं तो उनको वारंवार मिलती है। वारंवार? वारंवार म्हणजे अभी मिले थे ना हम, वो उनके मौसी के, चचा के, फूफा के, दादा के, साली के, पोते के, चचेरे भाई के, मामेरे चचेरे, उनके शादी में मैं उनको मिली थी अभी समीर सर। म्हणजे कब मिले थे? वो परसों ही मिला था 10 साल पहले। परसों 10 साल पहले? बाप रे, 10 वर्ष आधी भेटले म्हणजे नक्कीच काहीतरी नातं असणार. बहुत टेंशन देते हैं बाबा, मैं मेहंदी निकालती है। हाँ चलो। अरे नहीं, इतने जन को एक साथ नहीं, पहले काकू को फिर तुम सबको। हाँ जाओ। 10 वर्ष आधी म्हणजे कुठल्या साली? 20, 22, 21, 20, 19. बस आधी इकडे मला चेहरा दाखव. नहीं चेहरे नहीं दिखा सकते हम। अरे हमारे खानदान की वैसी परंपरा है, हम हमारे घर की औरतें चेहरे नहीं दिखाती है। क्यों? हम भी औरतें हैं ना, हम एक दूसरे का चेहरा देखते हैं. मग तेरा क्यों नहीं दिखाएगी तू? दाखव पहिले मला तू चेहरा. नहीं मैं चेहरा नहीं दिखाती। बहिणी असू द्या ना. अगं ती मेहंदी काढायला आली आहे ना, पटापटा सगळ्यांना मेहंदी काढू द्या बरं. असं कसं? चेहरा तर दाखवायला पाहिजे ना. अगं ती सांगते ना शेफालीच्या ओळखीतनं आलीये म्हणून, मग आता चेहरा दाखवायचा हट्ट कसला धरतेस? असं कसं? वा उद्या माझ्या पर्स मधनं काही चोरीला गेलं तर जबाबदारी कोण घेणार? मी या घरातली मोठी आहे, समजलं ना. उद्या सगळं काही झालं तर माझ्यावर येईल. एक मिनट देखिए, हम लोग ऐसा काम नहीं करते। ये काम हमारा ईमान है, हमारा धर्म है। आज तक एक तिल की भी चोरी नहीं की हम लोग ने। क्या यार? तू है सुनीता, तू है। वही मैं उनके बोल रही हूँ कि हम ऐसा घूंघट उठा के चेहरा नहीं दिखा सकते, वो हमारा रिवाज है। रिवाज है। अरे लेकिन वहिनी ऐका, कशाला उगाच कोणाचे रिवाज तोडायचे? असेल त्यांची काहीतरी पद्धत. गुड्डे इकडे ना. ये ठेव इकडे. याच्यापैकी हा घे. हा कोणी माझी मेहंदी काढ. अख्खा कोण? हो मग. वहिनी तुम्हाला 2च हात आहेत माहितीये ना. 2 हात असले म्हणून काय झालं? मी परत लावणार, परत रंगवणार. माझ्या लंडेचं लग्न आहे, मी वहिनी आहे तिची, एकुलती एक सख्खी. काढा सगळं घ्या. शेफाली, तुझ्या त्या पार्लर वाल्या बायका येणार आहेत का वेळेवर? नाहीतर आपली आपण लावायला सुरुवात करूया ना मेहंदी. उगीच उशीर कशाला ना. पुन्हा हळदीची तयारी करायची उद्या लवकर उठून. नाही काकू, असं नका करू प्लीज. वेळ घेऊ दे ना. येऊ देत ना ते. आम्हाला छान मेहंदी काढून हवी हो. एक मिनिट, मी कॉल करून बघते. एक गुड्डी ठीक आहे, याच्या काढ. अरे आम्ही तुझ्याकडे दिला का? हॅलो, स्मूटोन ब्युटी पार्लर. अच्छा आले का ते? निघाले का? थांबा ना जरा, ती फोन करते ना अजून. पण आम्हाला सगळ्यांना मेहंदी काढायची. आपण ती आल्याशिवाय काढणार आहात का तुम्ही? काय ऐका, त्या निघाल्या एवढ्यात पोहोचतील दोघी जणी. मेहंदी काढायला आली आहेस का? हो. अगं घरात का जातेस? बाहेर आहे कार्यक्रम. आणि काय ग, उशीर होणार होता तर जरा कॉल करून सांगायचं ना. तुमचे पैसे कापणार मी. थोड़ा ड्रामा और ये सारा हंगामा मिलेगा सिर्फ 1 पॉइंट पर, वो भी फ्री।